दृष्टांत रूपाने सांगितलं. कुणाला सूत्र कळालं नाही म्हणून दृष्टांताच्या रूपाने अनेक कथा स्वामी श्री चक्रधरांनी सांगितल्या. मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जीव हा कैवल्याचा अधिकारी आहे आणि त्याच्याजवळ आपण कैवल्याचा मार्ग सोपवला पाहिजे. म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरणारा हे राहुळ आहे, म्हणजेच देव. जेव्हा त्या देवळाचा देवपणा प्राप्त होण्यासाठी प्रवास सुद्धा याच दिशेला झालेला आहे, गुजरात वंशावली पलीकडे. स्वामी श्री चक्रधरांचं ईश्वरत्व स्वीकारण्या अगोदरच, ज्ञानशक्ती स्वीकारण्या अगोदरचा जो प्रवास आहे हरिपाल देव म्हणून, तो सुद्धा प्रथम श्री चरण कुठे पडले असेल तर महाराष्ट्राच्या याच नाशिक भूमीमध्ये पडले. हरिपाळही या नाशिक भूमीने पाहिला आणि सर्वज्ञ श्री चक्रधरही या नाशिक भूमीने पाहिलेले, म्हणून दोन्ही अतिशय पवित्र आहे. ही दोन्ही त्या श्री चरणांची साक्षीदार असलेली भूमी आहे. की त्या दोन्ही श्री चरणांच्या सानिध्यामध्ये जगलेल्या जे अनेक साधनवंत, त्या साधनवंतांच्या स्मरण निष्ठांची आठवण देणारी हे भूमी आहे.